वार्ता शुभ ऐके जेवी माता स्वरलाभ तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका मने पाहे कासवीचे पिल्ले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तो फॅन बंद करता येईल का? समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम जगननीतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र या मुंबई नगरीमध्ये नवी मुंबई गणेशनगर जुईनगर नवी मुंबई संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गेली 15 वर्षे झाले हा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवातील या वर्षीची ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. तुम्ही वशीला खूप मोठ्याचा लावला बरं का, कारण इंदुरीकर बाबांनी हाचा सेवेचा योग मला दिला आणि मग इंदुरीकर महाराजांना सांगितल्यामुळं आम्हाला काही नाही म्हणता आलं नाही. नाही तर एवढ्या दूरचा प्रवास शक्यतो आम्ही टाळत राहतो, कारण इथून 750 किलोमीटर माझं गाव आहे आणि एवढ्या दूर यायचं म्हणजे एवढंही सोपं नाही. पण महाराजांनी फोन केला, काही महाराजही आमच्याकडे येतात म्हणून महाराजांचंही आम्हाला ऐकावं लागतं. म्हणून महाराजांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं दोनही नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण माऊली महाराज आहेत, हरिभक्तपरायण आमचे राहुल महाराज आहेत, संगीत विशारद नवनाथ महाराज आहेत, संगीत विशारद आमचे शुभम महाराज आहेत, माझ्याबरोबर आलेले आमचे हरिभक्तपरायण ढोक महाराजांच्या अनेक वर्ष साथीला असणारे आता बाबांचं ऑपरेशन झाल्यामुळं माझ्याबरोबर आहेत आमचे नामदेवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व सांदीपानी गुरुकुलातील महाराज मंडळी आहे, बरीचशी नामवंत महाराज मंडळी उपस्थित आहे.
आमचे परमार्थ प्रेमी शासकीय कॉन्ट्रॅक्टर आमचे शालिक भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मुलुंडवरून या ठिकाणी आलेत. मला म्हणले तुम्ही मुलुंडला या. म्हणलं मी 1 किलोमीटरही पुढे येऊ शकत नाही, तुम्ही इकडे या म्हटलं, आहे की नाही. कारण या मुंबईत कुठं जायचं असलं तर कुठं अडकून बसेल काही सांगता येत नाही की. म्हटलं कीर्तनाची वेळ चुकू नये म्हणून भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही सगळे श्रोते मंडळी या कार्यक्रमाचे शुभप्रेरक रंगनाथ भाऊ आवटी माजी नगरसेवक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष जालिंदर माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि तुम्ही सर्व मंडळी उपस्थित देशमुख दादांनी संपर्क करत राहिले आणि तुम्ही सर्वांनी साऊंडवाले दादा आहेत त्यांनाही धन्यवाद देतो, शूटिंगवाले दादा आहेत त्यांनाही धन्यवाद, विनेकरी महाराज, चोपदार महाराज आणि उपस्थित सर्व श्रोते मंडळी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हे लाईव्ह आहे का कार्यक्रम नाही ना? हां, सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. दूरवरून आमचे निमोणकर प्रदीप आणि यात नाव काय ओमकार. प्रदीप दादा कुठून आले तुम्ही? कल्याण. हां, कल्याणवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा प्रदीप आहे, आमचा ओंकार दादा सुद्धा उपस्थित आहे. आणि ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते विक्रमसिंग राजपुरोहित गणेश ज्वेलर्स आणि योगेश सुरेश शिंदे गणेश कमर्शियल कॉम्प्लेक्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. जोरदार टाळ्या अशाच असतात का मुंबईत? जशा असतील तशा वाजवा. मला मुंबईतलं माहिती नाही काही म्हणून विचारलं, बाकी नाही काही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे एक विनंती करतात. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना, हो नाही काहीतरी बोलत चला. हरीण माहिती आहे सर्वांना? हां, आपल्याला लहानपणी दाखवायची ते नाही. हा, लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो, घरात कानाला धरून उचलायचे, आहे का नाही? असा हरीण मी अनेकदा पाहिलेला आहे. जंगलामध्ये हरीण असतं बघा. पारद्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. तो जंगलात जातो, झाडावर बसून बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आपण बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही. बघा, बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. महाराज म्हणतात मला सुद्धा या देहाचा विसर भजन करताना पडला पाहिजे. अहो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारुणी. विषय तो त्यांचा झाला राजकारण, चुकलं झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. नादे लुब्ध झाला मृग म्हणजे हरीण. देह विसरला अंग. त्याला जेवढं देहाचा विसर पडला आणि एकाग्र होऊन त्यानं बिन ऐकली तेवढं माझं मन भजन करताना एकाग्र व्हावं. हे जर कळलं नसेल देवा तर आणखी एक उदाहरण देतात. कासवीन माहिती आहे सर्वांना? हां, कासवीन सर्वांना माहिती आहे, पण कासविनीला स्तन नसतात हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. कासविनीला स्तन नसतात. मग कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग लेकरू जगतं कशावर? तर कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगी. महाराज म्हणले दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही. अहो स्तनच नाही तर दुधाचा प्रश्नच नाही ना. मग लेकरू जगतं कशावर? नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात. भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असता.
इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, आहे का नाही. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. ही सगळी प्रेमानं आलेली माणसं आहेत. नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी माणसाला दिसत असते. तुम्ही जाणकार लोक आहात म्हणून काही गोष्टी बोलेल मी. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. पुन्हा एकदा ऐका, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी आपल्याला दिसत राहत असते. म्हणून महाराज म्हणतात प्रेम हे नजरेतून कळतं. एखादा माणूस आपल्याकडे पाहायला लागला तर आपण लगेच म्हणतो का हो असे काय पाहता, काय वाईट केलं मी तुमचं. प्रेम नजरेतून कळत असतं, लक्षात ठेवा. म्हणून तेवढं मन माझं भजन करताना एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. त्याच्यासाठी पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारद्याचा, आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीच्या आणि तिच्या पिलाचा. या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबराच्या अभंगामध्ये करतायत. लक्ष देऊ नाही का. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. माझ्याकडे लक्ष द्या. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग त्याला काही शेपूट फुटते का? बोला. मग काही शिंग येतात का? परमार्थात आल्यानंतर शेपूटही फुटत नाही, शिंगही येत नाही. मग परमार्थात आल्यानंतर होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं माय आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायची गरज आहे का? नाही. आंघोळ झाली की ओंजळ घ्यायची आणि सूर्याकडे पाहून सोडून द्यायची. कळलं माझं बोलणं? गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. तसं मनानं परमार्थ करायचा आणि मनासाठीच करायचा. अजून सोपं करून सांगतो. आता तुम्ही जर समजा शेतात गेलात, गावाकडे गेल्यावर, इकडं तर काही शेताचा संबंध नाही, गावाकडे गेल्यावर शेतात गेला आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला. महिला मंडळ, तुमचा 1,500चा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काऊन बसल्या? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर नोकरीला लागल्या. बरोबर आहे ना? माय बोलत चला. शेतात गेलात, पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, जरा जोरात बोला, काट्याने जमतं तुम्हाला? अरे वा, तुम्हाला जेवढं जमले तेवढं कोणाला जमणार नाही, आहे का? तुम्ही काय साधा काटा काढा विधानसभेला? 5 वर्ष चालणार आहे तो. बरोबर आहे ना? लक्ष द्या माझ्याकडे. काट्याने काटा काढता. ऐका, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला? महिला मंडळाने बोला. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला? काट्याचा. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी माऊली जसा काट्याचा आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचा आधार. तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मयेव मना आदस्व मय बुद्धी निवेशया निवशिष्यशी मयेवा थोरधवन संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे. मन दे, बुद्धी दे, प्राण दे, सर्वस्वानी मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. नाही कळलं तुम्हाला? हा, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात बसलं की एक मन महाराजाच्या बाजूनं पूर्णपणे उभं राहतं. खोटं आहे का त्या महाराजाचं? दुसरं मन विरोधी बाकावर बसलेलं असतं. चालू आहे सध्या नागपूरला. नाही कळलं? चला. हा, दुसरं मन विरोधी बाकावर बसलेलं असतं. अरे खरं आहे त्या महाराजाचं, पण कोण ऐकायला लागलं?
तिसरं मन लगेच म्हणतं अरे त्यांचे धंदेचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. बरोबर आहे ना. हा मनाचा स्वभाव आहे. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो बरं हा. तो म्हणतो हा ऐकलं तुमचं घातली माळ. घालत नाही हा, बोलतो ऐकलं तुमचं घातली माळ. मनाचा स्वभाव कसा आहे बघा. ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का. म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही बुवा. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या. बोकड्याचं पाहून घेईल ना, आपल्याला काय त्याचं. बरोबर आहे का नाही. आपुली आपण करा सोडवण. बोकड्या कधी तक्रार घेऊन आला का एखादा, की मला मारलंच नाही तर मी जगून करू काय, अशी एखादी कमेंट घेऊन आला आपल्याकडे, कंप्लेंट घेऊन आला. मग आपली आपण सोडवण करायला पाहिजे. ह्या मनाचा स्वभाव आहे. एक मन परमार्थाच्या बाजूने उभं राहतं की दुसरं मन त्याच्या अपोजिट साईडला तयार असतं महाराज. हा मनाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. का येत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायू रीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या मन चंचल चपळ मन चंचल चपल किंवा बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. वाऱ्याला सुद्धा वेग नाही एवढा वेग मनाला आहे. बोला आता इथून आंबेगावला जायचं असेल बसनं तर अंदाजे किती तास लागतात. बसनं जायचं असेल तर किती तास. 4 तास. आपल्या गाडीनं जायचं असेल तर 3 तास. आणि इथून विमानाची व्यवस्था असती तर जुहूनगर वरून आंबेगावला जायला किती वेळ लागला असता. अर्ध्या तासाचा वेळ लागला असता. आणि या जुहूनगरला विमानतळ होणार आहे. मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. मी असं मोघम वायफट बोलणार नाही. जुहूनगरला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ. बरोबर आहे ना. आणि येणारी ही महापालिका निवडून दाखवू अध्यक्ष महोदय. असंच असतं ना ते. इथून विमानाची व्यवस्था असती तर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ लागला असता. मनाला आंबेगावला जायला किती वेळ आहे बोला. अहो आंबेगाव म्हणेपर्यंत गेलं, घरदार शेताला फेर फटका मारून पुन्हा मंडपात हजर जा. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. त्या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. बघा म्हणतात ना ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. हे म्हण महाराज म्हणले धरिता ही परी आवर ना. या मनाला आपण किती आवरण्याचा प्रयत्न करा. काय काय करी तो या मना परी नायके नारायणा. करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट. आरची जाऊ नको म्हणलं प्रशासन पण गेली आहे का नाही. तसं मनाचं आहे. जिकडं जाऊ नको म्हणलं तिकडं हे पहिल्यांदा जात.
एक क्षण माणसं शांत बसत नाही. आता हे 2 तास तुम्हाला शरीरानं जरी तुम्ही बसलेले दिसत असाल ना, तर मन 1000 विचार करून 2 तासात मोकळं होतं. तुम्ही बघा, आता मॅटवर बसले तरी त्याचे दोरे काढतील, ते माझ्या समोर टाकलेले फुलं अजून बारीक करतील, नाही तर पेन घेऊन याला छिद्र तरी पाडत राहतील. मनाचा स्वभाव आहे. माणसं बहिर दिशेला जरी गेले तर शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या कांदे लावायचे, वल कुठोरे पाहतो. हागता ही खोडी चळ न मोडे काढे. बाथरूम मध्ये जर माणसं शांत बसले असते तर बाथरूमचे दरवाजे पाठीमागून रंगण्याचं दुसरं कारण कोणतं? तिथं सुद्धा मन शांत. मी एक क्षण म्हणतोय, मिनिटन तासन दिवस नाही, एक क्षण मन शांत राहत नाही. तुम्ही म्हणसाल मग झोपेत मन काय करतं? ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. महाराज म्हणले मनाला आवरण्याचा प्रयत्न करा, हे मन आवरल्या जात नाही. बघा, मनो राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा कोण आहे? ही मायापुरी आहे. मुंबईला एक दुसरं नाव आहे ना, काय? मायापुरी. बरोबर आहे. इथला राजा कोण आहे सध्या? देवेंद्रजी. बरोबर आहे ना? सगळ्या महाराष्ट्राचाच राजा आहे ना. मुख्यमंत्री म्हणजे राजा. बरोबर आहे का नाही? या मायापुरीचा राजा देवेंद्रजी आहे, पण या देहपुरीचा राजा कोण आहे? मन. महाराज म्हणले 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. ही मनेरी गाय तू राख देवा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो, पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. असा मनामध्ये विश्वास ठेव. एक ना एक दिवस तो जगाचा मालक मला भेटल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज म्हणले या मनाला त्याचा छंद लागायला तयार नाही, म्हणून म्हणतात गोविंद गोविंद. मना लागले या छंद, माझ्या मना लागो छंद, माझ्या मना लागो छंद, माझ्या मना लागो छंद, माझ्या मना लागो छंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद. नित्य गोविंदा गोविंदा नित्य गोविंदा गोविंदा, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद. माझ्या मना लागो छंद. पण कोणता? नित्य गोविंद 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 गोविंद, मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया, भेद नाही देवारया किंवा तया. पण या मनाला गोविंदाचा छंद लागायला तयार नाही, म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडे गोडे अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती आशा त्या बोला पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूचा, लाग चरणाला प्रभूचा, लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी गोडी अभंगाची,
बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगा कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाची गोडी अभंगाची. गोडी अभंगाची. वा वा, भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे, पण महाराज म्हणले ते लागत नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे, पण मन माझे केशवा कावा नाही. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास नामामृत गोडी वैष्णवाला. को सुधा को कथा लोके को काचक मनीर महान. कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत. भागवतामध्ये वर्णन आहे. तुम्ही भागवत ऐकलं ना वाटते? भागवताच्या महात्म्यातला श्लोक आहे. को सुधा को कथा, को सुधा को कथा लोके को काचक मनीर महान. अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधामृत आणि कुठं आमचं नामामृत. सुधामृतापेक्षा नामामृत हे श्रेष्ठ आहे. सुधामृत हे दीर्घजीवी बनवतं, नामामृत हे दिव्यजीवी बनवतं. सुधामृत अमरत्व देतं, नामामृत अभयत्व देतं. म्हणून निगमत कल्पतरोर गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. अमृतद्रव संयुतम, शुकाचार्याच्या मुखातून आलेलं हे अमृत आहे. म्हणून रसम आलयम, पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत. पण महाराज म्हणले हे देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, गोड तुझे गोड गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, हे माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम. वा वा, टाळ्या विचार करून वाजवा. खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करा. हा, महाराज म्हणले देवाचं नाम गोड आहे. देवाचं नाम गोड आहे का नाही? देवाचं रूप सुद्धा गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. पाहिलिया वेध लावे, पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला. वा वा वा, पहिला पहिला नंदाचा नंदन. तेने वेदियेले मन, 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 तेने वेदियेले मन. पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला. आपण दोन पार्ट्या करू हा, महिला आणि पुरुष. पहिल्यांदा पुरुषांनी म्हणा, महिलांनी. पुरुष मंडळ. पहिला पहिला नंदाचा नंदन,
पाहिला पाहिला नंदाचा नंदन, वा जीव जाईल तुमचा दम्मान नाही. 1,500 वाया गेले तुमचे. विठाला विठाला. चला, देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा. माझा मुद्दा एवढाच आहे, देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. देवाचं नाव गोड आहे जालिंदर भाऊ, पण घ्यायला आवडत नाही. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडाय आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? अरे जे हाणत त्यानं सांगा ना पटकन. म्हणजे कीर्तनात बसले म्हणजे याच्यातली काही माहितीच नाही असं काही आहे का? हा बरोबर आहे. मग महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही, मी काही अपमान आहे माझा. तुम्ही म्हणसान मग तुम्हाला कसं काय माहिती आहे? वकिलाला कायदे माहीत असावे, कायद्यात वकील अटकू नये. कळलं माझं बोलणं? कडू आहे कशावरून? तोंड वाकडं करतात, थुकत बाहेर येतात, डोळे लावतात, तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात. अनुमान प्रमाण. यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र वन्यही. जिथून जिथून धूर निघतो तिथं काहीतरी पेटलेलं असावं. शास्त्रामध्ये याला अनुमान प्रमाण म्हणतात. तसं एवढं तोंड वाकड होत असेल तर ते कडू असावं, अनुमान प्रमाण. एकाला बायको म्हणे अहो दारू पिता चांगलं नाही, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती. काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. एकाला बायको म्हणे अहो हे दारू पिता हे चांगलं नाही. जरा 5G आहे कळलं तर बघा. अहो हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं ग दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही? म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे पण विषयामुळं गोड वाटतं. हे गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. 15 वर्ष जरी झाले हा उत्सव तुम्ही टिकून ठेवला असेल तर सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही ना तर हे पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर तिकडं जाय 8 दिवस दुसऱ्या नगरात. बरोबर आहे ना? या दुर्योधनाच्या अवलादी आपल्या जेव्हा आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला अल्ला मान्य आहे. मुंबईतला घ्या, महाराष्ट्रातला घ्या, भारतातला घ्या, दुबई विदेशातला घ्या. मी दुबईला जाऊन आलो, इटली, स्पेन, कॅनडा 2-4 देशात मी जाऊन आलो. जिथं कुठं मुसलमान आहेत तुम्ही त्यांना एवढंच विचारा अल्ला आहे का? एक मुसलमान अल्ला नाही म्हणणारा भेटणार नाही. पण 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. ही शोकांतिका आहे आपली. मुसलमानाला अल्ला मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, ख्रिश्चनाला येशू मान्य आहे. आला आता नाताळ येईल ना. ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, शिखांना गुरु नानक मान्य आहे. हिंदू अजून देव आहे का नाही या निर्णयापर्यंत झाले नाही. बाकीच्या तर गोष्टी लांब राहिल्या महाराज. काही तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, शोकांतिका आहे आजी. खोट्या 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी रुपये असतो. किती? 70-80 कोटी. चांगला पिक्चर हिंदी काढायचा असेल तर एक ऍक्टर 10-15 कोटी रुपये घेतो. आणि खोटा पिक्चर आहे 3 तासाचा, काढायचा खर्च 70-80 कोटी आणि त्याच्या अगोदर 4 ओळी असतात. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे. याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणती पळ रे. मरत काय नव, त्याला काय होत नाही व. तो नवऱ्याला टायमावर जेव घालव नाही तर खरा हिरो जाईल व. काय ते सयारा पिक्चर आला, पोरीला सलाईन लागले व. काही मी काय पाहिला नाही. तो काही पोरायला चक्कर येऊन पडू लागला. अशा वल्ल्या फोकान नाही का हाणाय पाहिजे.
अरे विज्ञान युगात जगतोय आपण, याची कल्पना आहे का नाही आपल्याला? विठाला विठाला. खोट आहे ते खोट आहे, पण त्याचं पाहायचं तिकीट 500 पासून 1,500 पर्यंत आहे. हे खरं आहे, पण कोणी येत नाही. बरोबर आहे ना? बरं चित्र बघा तुम्ही, कीर्तनात मध्ये येतात माणसं. 8:30ला सुरू झालं तर 8:30ला, कोणी 9ला, कोणी 8:45ला, कोणी 9:15ला, कधी येऊन बसतात. आणि पिक्चर सुरू व्हायचा असल्यावर बोला ना, अगोदर 15 मिनिटं पॉपकॉर्न खात बसावं लागत असतं. बरोबर आहे ना? काळ्या पडद्यापासून मग त्या 4, मग एखाद्याला पिक्चर सुरू झाल्यावर जर म्हणलं चल ना 15 मिनिटं झाली सुरू झालं, तो काय म्हणतो माहितीये का? पागल आहेस का रे? 15 मिनिटं झाले सुरू झालं आणि काय पुढं कळणार आहे? उद्धाराचं साधन आहे ते पुढं जर कळलं नाही तर उद्धार होणार नाही. कीर्तनात कुठं या उद्धाराच होतो. ते खोटं असून किती तळमळ आहे आपली. एखादं पोरग बोलू द्या ना इथे कीर्तनात, आणि महाराजांनी त्याला म्हणा कुणाचं आहे ते, बाई लगेच बोलती वांज आहे का हा? त्याला लेकरं बाळ नाही, आई अशी रिॲक्ट होते. आणि पिक्चर पाहताना तिचंच पोरग बोलू द्या, ताडकन गालात मारते, मरण मुका पाहू दे ना. लक्षात घ्या, मी तुम्हाला कळेल असं बोलेल, लक्षात घ्या. ही शोकांतिका आहे का? विषयाचा पडीपाडू, बस हेच उत्तर आहे त्याचं. विषयाची गोडी लागली ना, मग ते हवंसं वाटतं माणसाला. अजून बोलू तुम्हाला, मनाचा स्वभाव बघा. माळ जपताना कुठं बी जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होतं. बरोबर आहे? माळ जपताना कुठं बी जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होतं. कीर्तनात कुठेही जाऊन येतं आणि पिक्चर पाहताना एकाग्र होतं. विठाला विठाला. महाराज म्हणजे मन देवाकडे यायला तयार होत नाही. कळलं महाराज आम्हाला, पण याचे कारण काय? पहिलं कारण या मनावर विषयाचे संस्कार आहे. दुसरं कारण मनाला बंधन आवडत नाही. आणि तिसरं कारण एकदा देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. पहिलं कारण मनावर विषयाचे संस्कार, अनादि संसार मायेच्या ठाई. लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार आहे ना ते संसाराचे आहे. बघा माया हो, तुम्हाला कळेल. 1-1.5 वर्षाचं लेकरू असतं बघा, खेड्यातले सांगतो, इकडं काय मला माहिती नाही. असं 1-1.5 वर्षाचं लेकरू असतं जालिंदर भाऊ, कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला अंगणात खेळवत असते. तुला मामाची पोरगी बायको करायची, हाव दम धर, त्याला मोठ तर होऊ दे. वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? होय मावल्या हो, बोला. मग लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको कुणी घातली? बोला 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 बोला. आईने घातली. शाळेतली मुलगी आली का, ही तुझी बायको. शेजाऱ्याची पोरगी आली का, ही तुझी बायको. दुसऱ्या सोसायटीतली पोरगी आली का, ही तुझी बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात संसार घातला. बायको म्हणजे संसार. लहानपणापासून डोक्यात बायको 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 बायको. पुढं त्याला बायको आवडणार नाही तर काय आवडणार आहे? चला बोला. संस्कारच ते ना. एका आईनं लहानपणी आपल्या पोरावर संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही बोला श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, हे मासाहेब जिजाऊची इच्छा होती. शिवाजी महाराजाला कुठं माहित होतं स्वराज्याची कमतरता आहे? ती उणीव मासाहेबाला भासली होती ना. सोपान महाराजाला थोडं माहित होतं कीर्तनकार व्हावं. बापानं ठरवलं होतं. बापानं ठरवलं होतं, बरोबर आहे ना. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कोणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. मासाहेबानं ठरवलं होतं मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाची आई व्हायचं, आणि मासाहेबांनी ते करून दाखवलं. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळाला असेल तर ही पहिली कृपा मासाहेब जिजाऊची, श्रींची इच्छा, आणि नंतर शिवराजांची. लक्षात ठेवा. म्हणून सांगेल 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घेतलं पाहिजे. लहानपणापासून संस्कार दिले ते आई साहेबांना दिले ना. मग महाराज भजन कीर्तन करा. हे बघा मी बोलू तुम्हाला, एक मगाशी एक मर्सडीज गाडी आली, कीर्तनाला आली. कोणतरी आलं बघा, तिच्यात बसलेला असेल कदाचित. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. ती गाडी कीर्तनाला आली म्हणून मी तिचा उल्लेख केला. लक्षात ठेवा. कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात ना.
बघा, शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं आणि सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. विठाला विठाला संसाराचे संस्कार आपल्यावर असल्यामुळं देवाकडे यायला आवडत नाही. मग महाराज आता भजन कीर्तन करायचं, मग आम्ही काही लेकरं बाळ समुद्रात नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बायास. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातली, अनेक तालुक्यातली, अनेक जातीतली लोक या मंडपात आहेत. इथं मुंबईत आले होते जगण्यासाठी, बरोबर आहे, व्यवसायासाठी. पण इथं आल्यानंतर सगळ्यांच्या मनात आलं की अरे आपण उत्सव केला पाहिजे. असू द्या ना कामासाठी आलेले, असोनी संसारी, पण 15 वर्षे झाले उत्सव करतात. जिव्हे वेगू करी, याला परवानगी आहे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. महाराज मावल्या हो, तुम्ही छतावर जर काही वाळवण टाकलं तर सायंकाळी भरून येतात. मग काही दाणे तिथं पडलेले असतात, मग पक्षी येतात आणि ते दाणे बोला ना टिपतात, बरोबर आहे. मग ते दाणे टिपल्यावर ते तिथंच मुक्कामाला राहतात का? मग उडून जातात. ते गुंतून राहतात का? पक्षी गुंतून राहतात का? नाही. रंगनाथ भाऊ, पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर हालचाल करा, अडचण नाही, आणि ते गुंतून राहतच नाही. सध्या बरेच पक्षी उडण्याच्या तयारीत आहेत. विठाला पक्षी गुंतून राहत नाही, तसं पक्ष्यांनी गुंतून राहिलं नाही पाहिजे. तैसे असावे संसारी, ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में. अलिप्त कमळ जळी जैसे, पद्मपत्र में माम बसा. कमळाचा उगम पाण्यात आहे, पण त्याच्यावर पाणी थांबत नाही, हे लक्षात ठेवा. माणसानं संसारात असं राहिलं पाहिजे. देवाला विनंती करा, माझं संसारातलं मन बाजूला कर देवा, आणि तुझ्या चरणावर लागू दे. देवा माझे मन वा वा. लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. वा वा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, क्या बात है. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन
माझे मन बोला लागो तुझे चरणी संसार व्यसने पडोने दे. विनंती करा देवाला. आपण दुसरं काय करणार? आपण दुसरं काही करू शकत नाही. देवाला विनंती करा, माझं मन संसारातून थोडं कमी कमी होऊ दे आणि तुझ्या चरणावर लागू दे. लक्षात ठेवा, पहिलं कारण संस्कार. संसाराचे संस्कार हे पहिलं कारण. दुसरं कारण, मनाला बंधनं नको आहेत. बंधनात कुणालाच आवडत नाही बरं का. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाची माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. लक्षात येते का? गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. पण महाराज म्हणले माळ नको वाटतं ना, बंधन नको आहेत आज कुणाला. सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याच्या काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का? पक्ष चिन्हाचा वाद आहे का? तिकीट वाटपाचा वाद आहे? सासूचं सुनेचं पटण्यामागचं कारण, न पटण्यामागं कारण काय? एकच कारण, सासूला वाटतं सुनेनी बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. संपलं. दुसरं काय आहे का? सासू नको का? अरे जी तुमची सासू आहे तिची पोरगी तिला फुलासारखं जपती. माझं बोलणं कदाचित लक्षात आलं का नाही मला माहित नाही. तुमची सासू कोणाची तरी आई आहे आणि त्या पोरीला ती जीवापेक्षा प्रिय आहे आणि तीच तुमची सासू आहे, ती तुम्हाला आवडत नाही का? असं कसं काय होऊ शकतं एका व्यक्तीबद्दल दोन मतं? हा, एकच कारण आहे. पोरीला का आवडती? कारण पोरीला ती स्वातंत्र्य देते. आणि सुनेला का नकोय? सुनेला बंधनात टाकते म्हणून नकोय. बस, दुसरं काय कारण आहे? बंधन नकोय ना. आता सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनी घ्यावा, मी जसं कपाळावर मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनी लावावं. आता हे कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागं काय कारण आहे? काय भाव आहे? बऱ्याच महिलांच्या कपाळाला मोठी कुंकू आहेत. त्याच्या मागचा भाव काय? त्याच्या मागचा भाव एवढाच आहे, जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा भाव आहे. हे धन्याला पटलं. जिकडून अपेक्षा होते तिकडून टाळ्या नाही ना आल्या. म्हणजे धन्याची इच्छा आहे, तुम्ही समजून घ्या लाडक्या बहिणी हो. बरोबर आहे ना? धन्याची इच्छा आहे ना, बरोबर आहे का नाही? पण धनी आता एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीनं पाहावं लागतो कपाळ आहे का नाही धनी. बरं, त्या धन्याला इज्जत राहिली नाही जालिंदर भाऊ. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, साड्याच्या कपाटाला धनी सापडल, आरशाला धनी सापडल, पर्सच्या वरून असतो कधी कधी धनी चिटकलेला. त्याला वाटलं तेव्हा ती त्याला चिटकवती, पुन्हा वाटलं की कपाळावर आणून ठेवती. बरं ठीक आहे, इथपर्यंत बी ठीक आहे, पण धनी सुद्धा मॅचिंगचा झालाय आता. पुण्या मुंबई सारख्या आता या शहरात मॅचिंगचा धनी आहे. जशी साडी तसा ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशा बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली. इथपर्यंत मॅचिंग. तेवढी निशाणी आहे नवऱ्याची ती तर राहू द्या. अरे कुंकू नाव आहे त्याचं, त्याचा कलर ठरलेला आहे. हळद हे ठरलेला आहे त्याचा. कशाला हळद म्हणता येणार नाही, तर कशाला कुंकू म्हणता येणार नाही, त्याचं ठरलेलं आहे ना. बरोबर आहे का नाही? मग तेवढी निशाणी नसावी का आपल्याजवळ? बोला. किती मॅचिंगची हाऊस. आमच्या मित्राच्या लग्नाला गेलो मी आणि लग्नाची वेळ झाली. त्याला म्हणलो लग्नाचा मुहूर्त झाला, लग्न लावून घ्या. ते म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं त्या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणे जा तुम्हीच विचारा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज. अहो म्हणलं रुसायला काय झालं? लग्नाचा वेळ झाला. काय नाही म्हणे महाराज, पोरानं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्या कलरचा आणला, मॅचिंग होईना. म्हणलं या वयात काय करायची मॅचिंग? मला का जीव नाही का म्हणे. म्हणलं जाय बा एका पोराला आणते राणी कलरचा ब्लाऊज पीस. आणला एका पोरानं दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं रागात, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. घेतला म्हातारीनं, हसली म्हातारी. म्हणलं झालं का मॅचिंग आता? हो म्हणे आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस मॅचिंग झालं. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का तू? आता काही लिमिट आहे का नाही त्याला? विठाला 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 किती अवघड गोष्ट आहे भारत. मग मॅचिंग करा ना. माझ्या सासूचं माझं पटत का नाही? मी घेईल मॅचिंग करून. करा ना मॅचिंग. माझ्या नवऱ्याचे माझे भांडणं का होतात? मी याच्यावर विचार करेल आणि घेईल मॅचिंग करून. माझ्या साहेबाचे माझे भांडणं का होतात? मी विचार करेल, घेईल मॅचिंग करून. माझ्या मालकाचे माझे भांडणं का होतात? मी विचार करेल, घेईल मॅचिंग करून. अरे मॅचिंग ही करा.
मॅचिंग ही गरजेची आहे ना, लक्षात येते. पण बंधन आज कोणाला नको आहे. दुसरं कारण बंधन, आणि तिसरं कारण एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं. देव पहावया गेलो, बोला, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे नाही? देव पहावया गेलो, तेथे देवाची परत माघारी घेत नाही हो. वा वा. परत माघारी घेत परत माघारी घेतला नाही. परत माघारी घेतला येणे सोचे मन झाले हवं परत माघारी परत माघारी परत माघारी घेत नाही. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. लालचावले मन लागली शे गोडी, ते जीवेन सोडी. आयसे झाले आता कोठे धावे मन. एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. लक्ष देऊन ऐका, या 3 कारणामुळं मन देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून म्हणतात, राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. या मनाला सांगा तुला देवाचं भजन करायचं. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही. दरोनिया बाही बव्हा तारे दातारा. महाराज म्हणतात, प्रपंच ओ सरो, चित्त तुझे पायी मोरो. ऐसे करीगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. म्हणून माझी विनंती आहे तुला, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पहिलं चरण. पुत्राची ये वार्ता पुत्राची ये वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची ये वार्ता, पुत्राची ये वार्ता पुत्राची ये वार्ता पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता गाता ऐकता हरी गुण शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता हे तैसे राहो माझे मन पुत्राची ये वार्ता ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता शुभ ऐके देवी माता देवी वा, टाळ्या वाजवा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. ऐकते ना मावल्या हो? पहिला उदाहरण दृष्टांत आईचा आणि मुलाचा दिला. वेळोवेळी संप्रदायानं पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे. रंगनाथ भाऊ, मोदी साहेबांना आता कुठं आरक्षण दिलंय महिलांना? संप्रदायानं 700 वर्षापूर्वी दिलंय. हा, नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञान देवा, तेव्हा परवानगी आहे. तुम्ही पत्नीला पुढं केलं, चांगलं झालं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तेव्हाच परवानगी दिली ना. म्हणून पहिलं प्राधान्य महिलेला आहे. तुम्ही बघा, आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला. बरोबर आहे ना? पहिल्यांदा माता मग पिता. कुळी कन्या
पुत्र. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण, मातृदेवो पितृदेवो. बरोबर आहे ना. तुम्ही संत माय, बाप कृपावंत. आई वडिलाची कृपा का वडला आईची कृपा? आई वडिलाचा आशीर्वाद का वडला आईचा आशीर्वाद? बोला. पहिलं प्राधान्य महिलेला आहे ना. अगोदर लक्ष्मी, मग नारायण, अगोदर सीता, मग राम, अगोदर राधा, मग श्याम, अगोदर पार्वती, मग शंकर, अगोदर माता, मग पिता, अगोदर माय, मग बाप, अगोदर कन्या, मग पुत्र. लक्ष देऊ नाही का? अगोदर मातृदेवो भव आणि नंतर पितृदेव. म्हणून पहिली पगार यांना. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कोण आहे? बहिणी, लाडक्या बहीण. बर, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तुम्ही नंतर आहे. साधू संतांच्या लाडक्या लेकी तुम्ही पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. बरोबर आहे ना. लाडकी लेक मी संताची. चला, लाडका लेक मी संताचा असा अभंग आहे का? नाही. लाडका लेक मी संताचा असा अभंग नाही. लाडकी लेक मी संताची असा अभंग आहे. म्हणून तुम्ही पहिल्यापासूनच लाडक्या आहेत. आणि काल शिंदे साहेबांनी सांगितलं तुमचे 2100 करायचे पुन्हा. कालच्या अधिवेशनात बोलले ना ते की 2100 करणार आहे बुवा महिलांचे, आहे का नाही? असं म्हणलेत बुवा ते. लक्षात ठेवा. फक्त यायचा एक गोंधळ झाला. मागं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही? यायनं ते एसटी फुकट आहे म्हणून काय केलं? 65चं वय किती केलं? 75 केलं. बरं, आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? म्हणजे एसटीत बसल्यावर मजा येते. ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, आणि तो असं करतो बा. त्याचे हावभाव कसे होतात? मग तो करतो, ताई खरंय, तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला? कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडा आहे का? लिहायला बापाची एसटी असल्यावाने करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं आणि 75ला फुकट. मग जळाले का डोळे तुये? लिहिलंय ना 75, चल फाट. त्याला वाटतं आता आपल्याला काय करायचं? लिहिलेलं आहे ना. एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा. त्या लालपरीचा, एसटी लालपरी म्हणतात ना, ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि वय मर्यादा 75 खाली किती? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे के. अरे अरे हा. तिचा हप्ता जमा झाला, तिच्या चेहऱ्यावर आनंद मावे ना. आणि वय वाढून घेणारी थोबाड सोडून घ्यायला. कुठूनच दूर बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी आता. बरोबर आहे ना. विठाला विठाला चला, विनोदाचा भाग सोडा. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. म्हणून पहिला दृष्टांत जो दिला, उदाहरण, तो आईचं आणि मुलाचं दिलेलं आहे. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. लक्षात ठेवा बरं का. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. बघा, या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. प्रत्येक नोकरीत, अध्यक्ष, प्रत्येक नोकरीत सुट्टीची, पगारवाढीची तरतूद आहे. पण आपल्या घरात बिना पगारीची, बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते. तिचं नाव आई आहे. तिला पगारही नाही आणि तिला सुट्टी नाही. बरं, तिच्या ओव्हर टायमाची पण दखल घेतल्या जात नाही. दीपावळीच्या सुट्ट्या सर्वाला आहे, आईला कुठे? सून गेलेली असते आणि मुलगी आलेली असते. आता सून गेल्यावर काम कोणाला करायचं? आईला. आणि बरं, पोरगी आल्यावर तिला हात लावू देते नाही. बाई तिथं पण तेच आणि इथं पण तेच का? तू झोप, मी करते. बरं, दीपावळीला ओव्हर टाईम असतो ना. रोजचा स्वयंपाक वेगळा आणि फराळीचं वेगळं.
स्वयंपाक बनवून पुन्हा वेळ जो लागतो 9 साडेनऊ पर्यंत स्वयंपाक होऊन जातो, जेवण होतात आणि तिथून पुढं फराळ बनवण्याचा कार्यक्रम रात्री 1 पर्यंत चालत असतो. मी पण माझी आई करते, मला माहिती आहे ना. मग ह्या ओव्हर टायमाची दखल आहे कधी नाही. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. जगाच्या पाठीवर बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे मायाओ, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही. शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार माय सोडून दुसरं कोणी करणार नाही हा, लक्षात ठेवा. एवढा मोठा उपकार आई सोडून आपल्या जीवनात दुसरं कोणी करणार नाही. मी सांगेल तुम्हाला, आज मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा माय गेली ना, मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. अरे माहेर का म्हणतात आणि सासर का म्हणतात, दोन्हीकडं तर घरच आहे ना. हे माहेर आणि हे सासर का? इकडं माय आहे ना म्हणून माहेर नाव आहे, आणि इकडं सासू आहे ना म्हणून सासर नाव आहे. मुलीचं माहेर आई जिवंत आहे तोपर्यंत चांगलं आहे. एकदा माय गेली ना, मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. जिची माय गेली ना, तिला विचारा मायेची किंमत. ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची किंमत. मैं सांगेल, ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलती. गेलेली आई आणि गेलेला बाप पुन्हा आणता येणार नाही. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या आईला नाही आणता येणार, गेलेल्या माईला नाही आणता येणार. लक्षात ठेवा, एकदा माय गेली ना, पण आज असं आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और अपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं, तसं म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. आणि आज तुमच्या सारख्या शहरात तर ही अवघड परिस्थिती आहे. मागे 8-15 दिवसापूर्वी पुण्यात अनाथ आश्रमातली 15-20 माणसं ससूनमध्ये का रुबीमधून ट्रीटमेंट घेऊन रस्त्यावर सोडली होती हिवाळ्याची. आत्ता 15-20 दिवसापूर्वी. किती शोकांतिका आहे महाराज, किती शोकांतिका मोठी आहे. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. बाप जीवनात दोनदा रडतो मायबाप. पहिल्यांदा मुलगी सासरला निघाली तेव्हा, आणि दुसऱ्यांदा आपली पोरं आपल्याला लाता मारून घराच्या बाहेर काढतात तेव्हा. आपण आपल्या मायबापाला लाता मारून घराच्या बाहेर काढलं तर आपली पोरं सुद्धा आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी तैसी. ज्या हातानं, आता हे 2G 3G 4G नाही, आता 5G आहे. इकडं करायचं आणि इकडं भरायचं, रेडी आहे महाराज. आता शोकांतिका आज आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेन, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. म्हणून म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. खरी लाभाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. न पाहेयाती कुळाचा विचार, पागयाती कुळाचा विचार.
सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ। सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ। आखिर माँ होती है माँ, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार हिचा, मावळला आधार. तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल, त्याला माय नसल तो भिकारी. मला माहित आहे तुम्ही सगळी कामा धंद्यासाठी इथं आलेली माणसं आहात, पण जेव्हा खरंच आई वडील तुम्हाला घरी बोलवतील ना, 2 दिवसाची रजा टाका, पण घरी जायला नाही म्हणू नका. खूप वाट पाहतात ते बरं. कोणी ट्रॅफिकचा विचार करेल, कोणी नोकरीचा विचार करेल, कोणी पैशाचा विचार करेल, पण ही अवघड आहे. जेव्हा तुम्ही कमवायचे बंद व्हाल ना, तेव्हा तुमचे पोरं तुम्हाला गावाकडेच नेऊन ठेवणार आहेत, आणि तेव्हा तुम्हाला हीच अपेक्षा असणार आहे की आमच्या पोरांनी यावं आमच्याजवळ. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही काय कामं करायची ती करा. मी मुद्दामून हा विषय बोलतोय बरं का, मुद्दामून हा विषय बोलतोय, कारण तुम्ही सगळे घरदार सोडून आलेली मंडळी आहात, कमवण्यासाठी, जगण्यासाठी, व्यवसायासाठी आलेली आहात. पण या व्यवसायातून कधीतरी थोडा वेळ आपल्या मायबापासाठी काढा, आपल्या आईवडिलासाठी काढा, आणि त्यांची विचारपूस करा. महिन्यातून 2 महिन्यातून 1 चक्कर तरी आपल्या मायबापाकडे आपली व्हावी, अशी माझी विनंती आहे तुम्हाला. एकदा तेच गेल्यावर तुम्ही कमवले, हे बोलू तुम्हाला, आपण किती मोठे झालो ना, याचा सर्वात जास्त आनंद जगातल्या 2 माणसाला असतो. एक आपले आई वडील आणि दुसरे आपले गुरु. आपण मोठं झालो हे पाहण्यासाठी जर आपले मायबापच नसतील तर मोठं होऊन दाखवायचं कोणाला. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची मुलाखत मी ऐकली. मीडियावाल्यांनी विचारलं, मुख्यमंत्री झालात महाराष्ट्राचे, काय भावना आहेत तुमच्या? त्यांचे शब्द या, त्यांनी सांगितलं, मी मुख्यमंत्री झालो हे सुख पाहण्यासाठी माझे वडील बाळासाहेब जिवंत असते तर खरी मजा आली असती. अरे मुख्यमंत्री होऊन जर बाप जाण्याचं दुःख संपत नाही, पंतप्रधान होऊन जर आई जाण्याचं दुःख संपत नाही, तर आपण एवढे मोठे नाही. लक्षात ठेवा. पण माझी विनंती आहे, सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र मायबाप असतं. माझ्या मनाचं काही बोलणार नाही मी. तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूप. मी सांगेल, आपले मायबाप रात्रभर लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. मुलाचं लालन पालन करत असताना कमी दुःख असतं. अरे ते लेकरू सांभाळू जाणं मायनं माणसाकडून होत नाही. ते माणूस 5 मिनिटं लेकराला शांत करू शकत नाही, आणि ते लेकरू रडायला लागलं ना, ते शांत करावं मायनी. सांभाळण्याची कला तिच्याकडेच आहे, दुसऱ्याकडे नाही आहे ती कला. बरं, एक लेकरू रडायला लागलं ना, ती आई काय करते, त्याला घेते आणि तिचे डिक्शनरीत कोणत्याच शब्द नसतात. आलललललल हुलुलुलुलुलु, हे हाय कोण्या डिक्शनरीत, पण या शब्दावर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ही कला फक्त आईच्या जीवनात आहे. ही माया फक्त मायकडे आहे, दुसरीकडे नाही. किती त्रास असतो त्या लेकरांना सांभाळताना. जुना काळ आठवा, ह्या जुन्या म्हाताऱ्या आहे तिथं. पहिल्या काळात मिक्सर नव्हते माय, तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. आणि ऐका, तुम्हाला कळेल माझी भाषा. तिची चटणी वाटून अर्धी झाली की बाहेरून एक आवाज येतो, मम्मी झाली. कळलं ना? मम्मी झाली. आता बघा, हिची चटणी वाटून अर्धी झाली आणि पोरग शी करून बाहेर उभं आहे. ती काळजी किती करते बघा. हात चटणीचे आहे ना, म्हणून त्याची शीत होत नाही. नवऱ्याला म्हणते, ओ बाळूची तेवढी शीत व्हा बरं. नवरा म्हणतो, पागल आहे का तू, मला शीत व्हायला सांगते का, संगीत विशारद आहे मी.
ती म्हणते अहो मला माहित आहे तुमचा आवाज गोड आहे, तुम्ही संगीत विशारद आहे, नाव आहे तुमचं महाराष्ट्रात, त्याची जाणीव आहे मला, मग मला सांगते का त्याची शी धुवायला? ती म्हणते अहो मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, मग सांगते का? ती म्हणते अहो माझे हात चटणीचे आहे, चटणीच्या हाताने लेकराची शी धुगा, हात चटणीचे आहे म्हणून त्या आईनं त्या लेकराची शी धुतली नाही. तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हाताने धुवायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई आठवणीत राहिली असती याच्या, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, किती काळजी करत असते. अरे पोराची गोड बातमी कानावर यावी, त्या दिवशी ती जेवत बी नाही. तिला शेजारच्या फ्लॅट मधल्या बाया म्हणतात अहो कुठं पळताय तुम्ही? माझं पोरग आज शाळेत पहिलं आलं. हा मग पहिलं आलं तर येऊ द्या पण जेवा ना. ती काय म्हणते माहितीये का? माझं पोरग पहिलं आलं ना, माझं पोट भरलं, मला आज जेवायची इच्छाच राहिली नाही. बस महाराज म्हणले तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. कधी कधी अभंगाच्या दुसऱ्या चरण तैसे राभो माझे मन, तैसे राभो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. आता ऐकता हरी गुण, वा वा, हा. ऐकता हरी गुण, तैसे राभो माझे मन, तैसे राहो माझे मन. हो तैसे राभो माझे मन. आता ऐकता हरी गुण रे, खले दारे खले दादा आता ऐकता हरी गुण, आता ऐकता हरी तैसे राभो माझे मन. आता ऐकता हरी गुण, आता ऐकता हरी गुण. ऐकता हरी गुण. वा वा वा. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. गाता नाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असा. काय म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, मग हंतुक काय कोणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेल आचे दुष्काळ, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको, प्रेमाविन भजन नाकाविन मोती. म्हणून म्हणतात काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी, ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मीरा दीवानी, मीरा प्रेम दीवानी. काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी. एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी. प्रेम पाहिजे ना, गाताना प्रेम असावं, ऐकताना प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धात रावणाचं सैनिक मारलं. आता मारामारी कराय वेळ कमी आहे आपल्याकडं. लंकेवर विजय मिळवला आणि अयोध्येत सीता मातेला घेऊन आले. अयोध्येत आल्यानंतर ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला मात्र बक्षीस दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते देवा हनुमंतरायाला तुम्ही काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. सीता माता म्हणली मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले दे तुला काय द्यायचं. आणि माऊली सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाले की माणसं काही बी द्यायला तयार असतात.
आता हे घड्याळ आहे, मला गिफ्ट दिलं. अजून एक गाडीत घड्याळ आहे 55,000चं आहे, ते काही मी विकत नाही घेतलं, गिफ्ट दिलं. ही अंगठी पण गिफ्ट आहे. इथं कीर्तन झाल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम आहे? आणि आज सोनाराकडेच आहे ना शेवा. नाही कळलं का तुम्हाला? मग आता त्याच्यात काय अडचण आहे का? बरोबर आहे. तुम्ही हसून माझं नुकसान करू नका बरं का. हे बघा, हे आणि हे घालणाऱ्याने हे हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला कोण चांगलं म्हणलेलं आहे आजकाल? अहो करतात लोक. मला मागे इटली आणि स्पेनला नेले एका भक्ताने माझ्या. 10-12 लाख खर्च एकट्यानेच केला. त्याला म्हणलं तू माळ घाल, म्हणजे मी माळ घालतो पण माझ्या बरोबर फिरायला यावं लागेल. म्हणलं जाऊ, काय अडचण काय, त्याला जीव वळून टाकायला तयार आहेत लोक. त्याच्या सोपी गोष्ट आहे. प्रसन्न झाल्यावर माणूस काय देत नाही, चला बोला. प्रसन्न झाले की काही बी द्यायला तयार असते. नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला, मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता, माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार तुम्हाला दिलाय, मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देत आहे? हनुमंतराय म्हणले, मैया, या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. हनुमंतानं मण्यात राम पाहिला. आपल्याला आयुध देतला तर दिसावा. हनुमंतरायाने सांगितलं, या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणली, हनुमंताय, हा मण्यात कुठे राम असतो का? हनुमंतराय म्हणले, या मण्यात राम नाही. म्हणल्या नाही. म्हणल्या मग याचं माझ्याजवळ काम नाही. दिला फेकून. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, और संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है. एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. लक्षात ठेवा. हार फेकून दिला, सीतामातेला राग. सीतामाता म्हणते, हनुमंता, या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले, मैया, या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले, फाडली छाती. छाती विदीर्ण केली आणि राम, लक्ष्मण, सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हात वर करा, सर्वांनी हात वर करा. सीने में. टाळी टाळी. हा, जानकी बैठे मेरे सीने में. हा, टाळी. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले श्री राम बैठे राम रसिया हूँ मैं, राम सिमरन करूं. सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं. सच्चानंद है ऐसे जीने में. श्री राम बैठे हाँ, बैठे आड़सी ना ये सबको ये दिखला दिया. भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया. कोई मस्ती ना सागर मीने में. श्री राम बैठे मेरे सीने में. बैठे प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम.
लक्षात ठेवा. काय छान छान. बरं, हनुमंतरायानं छाती पाडली. लक्ष देते ना. छाती पाडली. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा आरएमडी. बरोबर. हनुमंतरायानं छाती फाडली. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. लक्ष द्या माझ्याकडे. हनुमंतरायाच्या या भक्तीवर प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि हनुमंतरायाला म्हणले, मागा तुम्हाला काय मागे. अहो, हृदयात ठेवल्यावर काय द्यायला तयार होणार नाही माणूस. होय रंगनाथ भाऊ, डीपी ठेवला तर शेततळ पास होते. हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस. चला बोला, काय द्यायला तयार होणार नाही. लक्षात येते का. हनुमंतरायाला म्हणले, मागा तुम्हाला काय मागायचंय. हनुमंतराय म्हणले, देवा मला काही नको. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मिळवलं आम्हाला. राम नामाचं धन मिळालं. आम्हाला काही नको. माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. हनुमंतराय म्हणले, हा तुमची इच्छा आहे ना, मग मागतो. एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण असतं, हनुमंतराय. म्हणून आज एक आसन पहिलं हनुमंतरायाचं असतं. कथा करणारे महाराज पहिल्यांदा त्या आसनाची पूजा करतात आणि मग व्यासपीठावर येऊन बसतात. गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाहे घड्याळाकड. बरोबर आहे ना. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. हार घालणारे चला. तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. विठोबा विठोबा रखुमा. हा टाळी टाळी. जय
करा 1 मिनिट सर्वांनी. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं अवयव याडी डोकरा आमनी तुमनी सगळ्यांनी लाडक्या बहिणी सावत्र भाऊ सगळ्यांनी हातवर. याला एक होत्या दादा एकदम सरळ तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. हा ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा लेले हरी काला विठ्ठल पांडुरंग ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा लेले हरी काला विठ्ठल पांडुरंग 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 आता जसं भजन केलं तैसे राहो माझे मन. किती फ्रेश वाटलं आता. अख्खं कीर्तन एक बाजूला आणि भजन एक बाजूला. बरोबर आहे ना. छान भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपलेला आहे. पोरांनी खूप सजवलं बा मला. त्यांचं प्रेम आहे. त्यांनी माझं कीर्तन ऐकलं आणि माळकरी झाला. आणि माझ्याकडेही फोटो नसतील माझे एवढे. त्या दोघांकडे जवळपास 5-7 हजार फोटो माझे असतील आहे का नाही. दोघंही माळकरी झाले हे महत्त्वाचं आहे. आणि जवळपास कुठेही कीर्तन असलं की हजर राहतात. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. विठाला विठाला. चांगलं भजन केलं. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आपला हा 15 वर्षे झाले उत्सव सुरू आहे. आणि या उत्सवात ही पहिल्यांदाच माझ्याकडे सेवा आली. जेव्हा मी आळंदीला होतो तेव्हा माझं येणं मुंबईला जास्त असायचं, कारण जवळ व्हायचं. आता 650 पावणे 700 किलोमीटरचा प्रवास आणि एवढ्या दूरवरून एवढ्या लांब येणं सोपं नाही आहे. पण इंदोरीकर बाबांच्या आज्ञेवरून तुमच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं आज ज्यांच्याकडून कीर्तनाचं सौजन्य आहे ते विजय सिंह राजपुरोहित, बरोबर आहे, विक्रम सिंग राजपुरोहित गणेश ज्वेलर्स आणि योगेश सुरेश शिंदे गणेश कमर्शियल कॉम्प्लेक्स. कुठे आहेत ते दोघं जण? आहेत का इथे का नाही? दोघं आहेत का हे सौजन्य देणारे? नाही? बरं, टाळ्या वाजवा. नसू द्या, तर नसले तरी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा.
आज ही अशी देणारी मंडळी आहे म्हणून कार्यक्रम करणं सोपे आहे, म्हणून त्यांना मी धन्यवाद देईल. पुन्हा एकदा जाता जाता आपले अध्यक्ष अतिशय गोड माणूस आहे बरं का, म्हणजे अध्यक्षाचं कौतुक करावं तेवढं. मी अशी स्तुती करणार माणूस नाही बरं का, मला काय तारखाला कमी नाही, बरोबर आहे ना. ते उगा इंदोरीकर महाराजामुळे भेटलो मी आज तुम्हाला, माहिती एवढं सोपं नाही ते, आहे का नाही. पण गोड खरंच अध्यक्ष, एकदम सुंदर. आणि दोन मुलंच होते का तुमचे वाढायला, मला त्या दोघांसाठी टाळ्या वाजवा. म्हणजे तुम्ही कमवलं मुंबईत येऊन, काही कमवलं असेल तर तुमचे पोरं संस्कारित आहेत, ही तुमची सगळ्यात मोठी कमाई आहे. कारण या मुंबई मायानगरीमध्ये राहून एवढे लेकरांवर महाराजाची सेवा करण्याचे संस्कार, म्हणजे मी त्यांच्या मुलाशी जवळीक झाली म्हणून बाकीचे पण असतील, माझं नाही असं मत नाही, पण त्या दोघंही पोरं शिकलेली दोघं पण दोघांनी महाराज चहा पाहिजे का, तुम्हाला काय लागतं आम्हाला सांगा, जेवण एकदम दोघांनी व्यवस्थित केलं. आणि मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देईल की 18 पगड जातीची माणसं आहात तुम्ही, 18 जिल्ह्यातली कदाचित माणसं असाल, पण एका माईच्या लेकरासारखे आपण इथं राहता. हे बघा, तुमचं गाव आणि तुमची भावकी हे सगळं तुमचं नंतर आहे. तुम्ही इथं एकमेकाच्या जवळ राहणारीच तुमची भावकी आणि तुमचं गाव आहे. तुमच्या गावातला 600, 400, 300, 200 किलोमीटरहून कधी माणूस येणार आहे, म्हणून तुम्ही सगळी एका माईच्या लेकरासारखी राहता, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि तुमचं एकमेकाबद्दलचं प्रेम असं वाढत राहो, अशी ज्ञानोबारायांच्या माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी मी प्रार्थना करेल. आणि जाता जाता पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, कोषाध्यक्ष, सदस्य या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांसाठी. आणि या सगळ्यांना विनंती करेल, या कार्यक्रमाला आपण असं सहकार्य ठेवा. सगळ्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला गरजेचं असतं. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे, घातली अभय, चांगल्या कामाला मदत करा. याच्यात चुका काढत बसू नका बरं का, नाही तर महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करतात हो माणसं. बरं, चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही निघतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या, आणि एक मीडियावाले एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय, आता कधी मायराला जाण, कधी तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना, असं असतं का. चुकच काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही, कशातही निघते ना, कशातही निघते, बरोबर आहे का नाही. एखाद्यानं चांगलं घर बांधलं, आता छान सजवलं तुम्ही घर, फ्लॅट सुंदर बनवला तुम्ही, एखाद्यानं चांगलं फ्लॅट घेतला, आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय, बरं झालं हो तुम्ही फ्लॅट घेतला, आता आम्हाला मुंबईत आल्यावर राहायची व्यवस्था झाली तरी बाद झालं. कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुकही करत नाही, जेवणही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. पुन्हा एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय, बोला पेढा खायचा, काय म्हणायचं, छान घेतली हो गाडी, पाहिजे माणसाकर गाडी. आता तुम्ही गाडी घेतल्यामुळं आमची पुण्याला जायची, आंबेगावला जायची व्यवस्था झाली ना, बस झालं. तुम्ही गाडी घेतली तर आमची छाती फुगली, पाहिजे गाडी माणसाकडं. कौतुक करा, पेढा खा, निघून जा, झालं काम आपलं. कौतुकही करत नाही, पेढाही खात नाही, 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं, हप्त्यावर घेतली असं. हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काय काम आहे. आता हे विक्रम सिंगन कोण आहे, दुसरं योगेशराव शिंदे, आम्ही पाहून घेऊ, तुम्हाला काय टेन्शन आहे, बरोबर आहे ना. तुम्हाला टेन्शन आहे, तुम्ही खोदू काय विचारायले, किती घेतली किती घेतली, आर चक्कर येईल तुला. तरी मी महाराजामुळं हलक्यात सापडलो जरा तुम्हाला, बरोबर आहे का नाही, सांगा. सोपं आहे का. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, आणि ते हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे, ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती, ही फॉर्च्युनर कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली, 8-10 महिने झाली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे, लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं, हलकटा तुझ्या दारात काही मागायला आलो का. एवढा 700-800 किलोमीटर रोज प्रवास करायचा म्हणजे सोपी गोष्ट आहे. गाडीच घर आहे आमचं, आम्ही घरात कमी आणि गाडीच जास्त आहे महाराज, बरोबर आहे ना. पण जमत नाही काही लोकांना. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा,
सकारात्मकता जीवनात असावी. एक वाक्य बोलतो आणि थांबतो. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख मिळतं ना, कुठेतरी लिहून ठेवाय, ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख मिळतं त्याला जीवनात नवीन दुःख शोधायची गरज नाही. ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं त्याला नवीन सुख शोधायची गरज नाही. बस, संपला विषय. नाही माझा आवाज गोड या तिघांसारखा, पण मी वाक या बात हे म्हणू शकतो ना. आनंद घ्या ना. कळलं माझं बोलणं? म्हणून याचा एवढा उत्सव चांगला होत असेल तर याचा आनंद घ्या. एवढे नामवंत महाराज आपल्याला भेटले, भाग्य आहे. उद्याचे गोड महाराज आहेत. राम मंदिरात पहिलं कीर्तन त्यांचं झालेलं आहे. अतिशय सुंदर आमचं बोलणं झालं आज. महाराजांचं उद्या कीर्तन आहे. गोड माणूस आहे उद्या सुद्धा, बरं का, लक्षात ठेवा. आणि चांगला एज्युकेटेड माणूस आहे, शिकलेला, पण परमार्थासाठी नोकरीचा सुद्धा त्याग केला. गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, चांगला उत्सव आहे ना, याचा आनंद घ्या, याच्यात चुका काढू नका. एकच वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. त्याला मेहनत करायची नाही, त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारे माणसं चुकाच काढत राहतात. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याच्या मागं उभं राहा. एवढी जाता जाता विनंती करतो. मला अध्यक्ष म्हणले 10:30 पर्यंत करा, पण मी मधला मार्ग काढला. मी तसं 10ला थांबलो होतो, पण आता तुम्हालाही नाराज नको आणि मलाही त्रास नको म्हणून 10:15 केलेत आता, आहे का नाही. मी वाढवला वेळ. हुशार माणसं आहात तुम्ही, त्याच्यामुळं समजणे लक्षात. बरोबर आहे ना. तुमची इच्छा आहे ऐकण्याची, अजून तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय मला, पण मी पुन्हा येईन. मी माझंच बोलतोय, तुम्ही काय विचार करून बसाल त्याला माझा नाविलाज आहे. पुढच्या वर्षी ते देशमुख म्हणले ना, तुम्हाला पुढच्या वर्षी पण यायचं, म्हणले का नाही तुम्ही? म्हणून म्हणलं मी पुन्हा येईन, दुसरं काय. बरोबर आहे का नाही. मग पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. 2 मिनिटासाठी कोणीही जागा सोडायची नाही. उठा म्हटल्याशिवाय, सूचना झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. आपल्या सगळ्यांना विनंती, आज योगायोगानं आमच्या राहुल महाराजाचा जन्मदिवस आहे. टाळ्या वाजवा एकदा त्यांना उदंड निरोगी आयुष्य मिळावं अशी ज्ञानोबारायांच्या माऊलींच्या चरणी प्रार्थना आणि वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्या हातून घडावी. तुझ्यासाठी एक बोलू बाळा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठावरी ओझरावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. या जीवनाचा आनंद ते वाजवल्यानं आनंद मिळतो ना. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे गुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा.